आपल्यासोबत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आहेत। शेतकरी तुमच्या आंदोलनाला बसले आहेत। शेतकऱ्यांचा महत्त्वाचा प्रश्न आहे की इंदापूरला पाणी मिळत नाही, नक्की वस्तुस्थिती काय? नाही, वास्तविक आता कालवा सल्लागार समितीमध्ये जे काही निर्णय झाला होता आणि त्या निर्णयाप्रमाणे जे खडकवासलाच्या नियोजनामधून जे पाणी खाली द्यायला पाहिजे होतं ते वास्तविक आता पाणी दिलं गेलेलं नाही। त्यामुळं आज आमच्यात इंदापूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांची सगळी पिकं जळून गेलेत। त्यानंतर बऱ्याच गावामध्ये पिण्याच्या पाण्याची अडचण आहे, तिथं प्यायला पाणी नाही, जनावराला प्यायला पाणी नाही आणि अशा परिस्थितीमध्ये आज तिथला संपूर्ण शेतकरीवर जवळजवळ 30-35 गावं हवालदिल झालेली आहेत। वेळोवेळी आम्ही अधिकाऱ्यांशी चर्चा केली। शेवटी आता शेवटचा पर्याय म्हणून आज आम्ही सर्वजण आज इथं सिंचन भवनला आलेलो इथं। आता अधिकाऱ्यांची आमची मीटिंग होईल। अधिकाऱ्यांनी तातडीनं मार्ग काढून आम्हाला पाणी खाली जे आमच्या हक्काचं पाणी आहे ते पाणी दिलंच पाहिजे। हे नक्की हक्काचं पाणी कुठं वळवण्यात आलेलं आहे? शेतकरी आरोप करतायत की रोहित पवारांच्या विरोधामध्ये सुद्धा शेतकऱ्यांनी बाहेर घोषणाबाजी केली। असं आहे, पाणी कुठे गेलं काय गेलं हे बघायचं आमचं काम नाही, ते अधिकाऱ्यांचं काम आहे, ते प्रशासनाचं काम आहे। आमचं एवढंच काम असं आहे की प्रकल्प सिंचन आराखड्याप्रमाणे आमच्या तालुक्याच्या पाण्याचा हक्क हा आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही। आता लोकशाही मार्गाने आम्ही आलोय, अधिकाऱ्यांशी आम्ही चर्चा करतोय। आम्ही पण 20-20 वर्ष प्रशासनामध्ये काम केलंय, पण असला अन्याय आम्ही सहन करणार नाही। आणि जर तुम्हाला आमचं एकच म्हणणं असेल, एक तर आम्हाला पाणी द्या आणि नसल पाणी देतात तर आम्ही इथनं उठणार नाही। शेतकरी असं म्हणतात की दौंडला पाणी मिळतं, बारामतीला पाणी मिळतं, मात्र इंदापूरला का नाही? मग तोच तर प्रश्न आहे ना आमचा तोच प्रश्न आहे की आमच्या खरं म्हणजे इरिगेशन डिपार्टमेंटचा कायदा आहे, रोटेशन टेल टू हेड असलं पाहिजे, कायदा आहे। मग टेल टू हेड तुम्ही करत असताना तुम्ही हेड टू टेल कसं काय करता तुम्ही? हे कुणी परवानगी दिली तुम्हाला? कालवा सल्लागार समितीच्या मिटिंगमध्ये आम्ही पण कालवा सल्लागार समितीचे सदस्य आहोत। इतकी परिस्थिती चुकीची आहे ना, बरोबर नाही ते सांगतो। म्हणजे आता तुम्ही जर आज मार्ग निघाला नाही तर मग मात्र तुम्ही इथून हलणार नाही। आता आज आम्ही तेच आता चर्चा करतोय अधिकाऱ्यांशी। आम्ही प्रशासनाला आज त्यांना भेटायला इथं आलोय, आम्ही त्यांच्याशी भेटू आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला पाणी पाहिजे। आपण पाहतोय की आमच्या हक्काचं पाणी जे आहे ते आम्हाला मिळावं याच मागणीसाठी आम्ही आलेलो आहोत। जर कदाचित आज मार्ग निघाला नाही तर मग मात्र आम्ही इथून हलणार नाही, अशी प्रतिक्रिया हर्षवर्धन पाटलांनी दिल्यास पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन सुशांत सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।